नमस्कार, मी गुरुनाथ. आज आपण आजीकडे आलो आहे. ती धाराशिव शहरामध्ये जिथं आठवडा बाजार भरतो ना, तिथे साईडला आजी राहतात. त्या आजींकडे आलो आहे. त्यांच्या काही असतील ते व्यथा असतील, त्यांच्या काय त्यांच्या काय अडचणी असतील, ती आपल्याकडे जेवढं देणं होते तेवढं आपण त्या परीने आपण त्यांना मदत करत असतो. त्यांचं पाणी आणून देणे, त्यांचं कधी जेवण देणे, त्यांची सहानुभूती त्यांना देणे, त्यांना जगण्यासाठी बळ देणे, आपण काय जेवढ्याच्यानं शक्य आहे तेवढं आपण देतोय. मग त्या ह्या एक विशिष्ट वयावर येऊन सुद्धा आजी एकटे राहतात. त्यांचा उदरनिर्वाह कसा भागतो काय नाही ते आपण थोडक्यात त्यांच्याकडं. तर आज तुम्ही किती वर्षापासून राहता इथं? तरी तुम्हाला काय वाटतं किती वर्षापासून तुम्ही इथं राहता? दुष्काळापासून एकटीच राहता? आरती होतं का नाही इथं गावात? हा तिकडे गेला आरतीला काम करतो त्याच्यासाठी हा. तर तेव्हा भागत होतं. आता थोडस वयामानानुसार अवघड आहे थोडं आता जगण्यासाठी. आता काय दूध आणाय जाय हा. ना, साखर आणाय जाय हा. ना, पाण्याची परवडची आहे. हम्म. डबा काय येतोय तेव्हा खाऊन बसते. आणि जीवाला जरा जरा असं दवाखान्यात जायला. मग मला काय म्हणायचं आजी, तुम्ही तुमचं असं पहिल्यापासून असं राहतं का तुमचे नवरा, तुमचे लेकरं, तुमचे बाळ? दारू पिऊन मेला नवरा. नवरा दारू पिऊन मेला आणि लेकरं कोण नव्हते काय? ते कोणच नव्हते म्हणजे नाही, पोटायचं नाही हा विषय आजी. याचं काय कुठल्या ह्याची दुःखाची आठवण होती का तुम्हाला? असं आयुष्यातलं काय दुःख आहे वगैरे काय काय तुमचा कोणता क्षण होता आता दुःख वाईट झालं ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आजपर्यंत सुद्धा तुम्हाला त्रास होते त्या गोष्टीचा? पहिलं राहिलेलं पाणी आणून राहिलेले खाल्ल्या कधी आरतीला धंदा करीत होते. हा हा. कशात धंदा करत होता? ते पाकडं पाकडायचं म्हणजे काय राहिलेलं केलेलं ते पाकडायचं. त्याच्यातून काय? हा हा माल पोती हा हा हा. पाकडी सगळं कोणाकडे करायची तिथं? ह्याच्याकडे कुठे बी लागल हा लागेल तिथं काम करायचं. तुमच्यात जर आलं त्यांच्यात करायचं, हा. त्यांच्यात झालं दुसऱ्याच्यात जायचं. अच्छा. कोणत्या वर्षापर्यंत काम केलं तुम्ही? आणि कधीपासून बसून आहे असं आजी? तुम्हाला असं उठता येत नाही, काम करता येत नाही? तुम्हाला असं किती वर्षापासून बसून आहेत? 3-4 वर्ष झाली बघा. 3-4. येतंय हा. आणि अंगठ्याचं कापतंय चालायला येत नाही. अच्छा. काठीवर चालते. हम्म. एक खावायला भाकर द्या म्हणजे 2 टाइम मी खात जाईल म्हणजे. एक भाकर 2 टाइम भागते का आजी तुमची? आता काय करू मग सांगा, कसं करायचं? कोदलेचं हेच करून तरी बी त्या भाकरीवर तुम्ही एक अर्धी भाकर खाल्ली तरी उपाशी असं पोट असतंच तुमचं. हां तरी पण ते पुढच्या वेळेस भाकर व्हावी म्हणून तुम्ही उपाशी राहता. तुम्हाला गॅस ऍडजस्ट करून दिलं, गॅस समजा काय पाहिजे तुम्हाला आता आवश्यकता काय आहे कशाची आजी? तुम्हाला आता काय पाहिजे जेणेकरून तुमचा व्यवस्थित भागल करत तुम्हाला तिथं तुम्हाला सगळं व्यवस्थित होईल? हा हा आणि पाणी चहा जेवण असं झाडू वाटत नाही मला. चक्कर येते चक्कर येते, अंगठ्याचं कापतंय. आता रातभर कमायचे इंजेक्शन केलेली तिथं दुखायला लागते. ते इंजेक्शन उठा येणार ना, बसा येणार, संध्याकाळी रातभर झोप येणार. अवघड असते आजी, गरिबी खरंच वाईट आहे. मला काय करायचं? आई बाबा असतं असंच याकडे गेला असतं, भावावर कोणचं याद्या गेलं असतं. आता आम्ही तुमच्यापाशी आलो ते बरं वाटलं का तुम्हाला? बरं वाटलं. असं बोललं केलं तुमच्याशी होय थोडं बळ येतं, थोडस बरं वाटतं. रडू नका आजी, होय. रडू नका रडू नका रडू नका आजी, रडू काय नका. करायचं? अहो रडू नका आजी, आजी रडू नका. होईल सगळ्या व्यवस्थित गोष्टी होत्या. आम्ही आहोत सोबत तुमच्या, रडू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. का आतापर्यंत येतो कोकड साहेबांनी तुम्हाला एकटं सोडलं का? नाही सोडत. ते आहे ना, तो आहे बघायला, ते सगळं करत आपलं, तो आहे ना बघायला. सांग ना आजी थोडं काय आता वयानुसार आपलं थोडं बघता येते. तुम्ही निराधार आहे, आता कसं कोण येत जात नाही, वाईट वाटतं. निराधारचे पगार झाली पण पगार महिन्याला झाल्यावर नाही उपाशी मरत. दुधाला पैसा जातो, कवा दही घेते, कवा तूप घेते, कवा काय बाजारात पोटाला खावडले खायचं काय त्याला एवढं काय असलं काय असले का नाही हा आमचे शेताचे
काय मध्ये सफरचंद फेको ते असं मानायचं असलं तर आणते. असे तुमच्या आयुष्यात असं काय क्षण होता का आजी की तुम्ही लय आनंदी होता त्या टायमाला? काय? असा कोणता क्षण होता का, असा कुठला टाइम होता ज्या त्यामुळे तुम्ही खरंच लय आनंदी होता? हं. असं एक आठवून सांगा की असं काय. तरुण होते तेव्हा होते चांगली हं. भागवत होते. तुम्हाला तुमचे नवरा कधी सोडून गेला, म्हणजे असं कधी वारले नाही वारले कधी? आवडलं दिवस झालं म्हणजे आता दिवस तरी काय देणार नाही, महिना तरी काय देणार नाही. असं आहे तरी 10 वर्ष 5 वर्ष वरी झालं तेच होता ते. हां दारू लय पित होते. जुनं होत नाही, जुनं जवळ असं असं मान होते की चक्कर येते. चक्कर 3-4 वर्ष झालं चक्कर आहे. कंटिन्यू चक्कर येते का? हं. म्हणजे असं चाललं उठलं बसलं की चक्कर यायला लागले? लयच येते. जागेत बसली काय होत नाही? नाही जेवण उठलं हां तरी बी चक्कर येते. म्हणजे सतत काय आता करावं एकटं असल्यामुळे. तर आता तुमचा नवरा व्यवस्थित असला तरी वेळ आली नसते तुमच्यावर. तरी गाडी असते ते गाड्याचं काय हो? पण ती व्यवस्थित असते तर ही वेळ आली नसते. हां हां ती नवरा व्यवस्थित समजा दारू पित नसते, हां तुम्ही दोघं व्यवस्थित सगळं समाधानाने नांदला असतो. नवरा दारू पिते म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या ना. हां. दारू पिण्यामुळे वारले, ती तुमच्यावर ही वेळ आली. नामा ते पचसावरी आणि सगळे पिऊ नका. हां. स्वतःला बुडबुडे प्यायचा. कोणी सांगा ऐकत नाही दारुडी माणसं. म्हणजे तुम्हाला आता आवश्यकता काय आजी सध्या? हे तर तुम्हाला काय काय तुम्हाला गरज काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे जेणेकरून तुम्हाला आमच्याकडून किंवा बाहेरचे आता भरपूर मदत करणारे लोक आहेत. मदत करणारे भरपूर आहेत, पण मदत कशी कुठून कशी पोचवायची हे लोकांना माहिती. म्हणजे तुम्हाला काय गरज आहे, इथं काय काय आवश्यकता आहे तेवढ्या गोष्टी सांगा मला. त्याची हां खायचं खायचं. चालतंय. आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी आता पोच करू. चहा साखर काय असेल ती गोष्टी देऊ आम्ही तुम्हाला. नाही तर काय याच्यावर त्या करते खाली याच्यावर करते. त्याच्यावर चहा करता तुम्ही, ती पेटवता ती. तर दूध सकाळी घेतलं, सकाळी शनिवार आहे म्हणून 2 कप केले, सकाळी 2 कप घेते, संध्याकाळी 2 कप लागते. हो झालं त्यावरच लय जीव आहे. आणतो चहा साखर आणतो तुम्हाला. इथे चहा साखर घेऊन येतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला चहा प्यायला मोकळं निवांत. कधी वाटलं की तुम्हाला चहा साखर चहा पिऊ. आता चहा साखर नाही का? चहा साखर नाही का काय आता? आता आणली सकाळी पाव किलो साखर. पाव किलो आणले का? बरं आणखी आणून देतो मी तुम्हाला साखर. चहा साखर आणून देतो म्हणजे तुम्हाला चहा प्यायला मोकळं. बरं. मग चहा प्यायला जरा बरं वाटतं. लय बरं की तर अशा प्रकारे आपण आजीच्या व्यथा समजून घेतल्या. आपण ही आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत जे आपण उपाशी झोपतेत त्यांना थोडं आपण सर्वांनी मिळून पुढे येऊन आपण त्या लोकांचा एक प्रकारे असं म्हणू की आपण पुण्य कमवूया. लोकांनी प्रत्येकाने आपण ज्या परीने जेवढं होतंय तेवढं करूया. सर्वांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊया. चला जय हिंद जय